मंत्रालयाची कबुली E20 पेट्रोलियम वाहनांच्या मायलेज मध्ये 5% पर्यंत बघ. हे मायलेज म्हणजे आहे काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मायलेज म्हणजे काय? ठीक आहे. हे मायलेज म्हणजे आपल्या इंजिनची कॅपॅसिटी आहे. इंजिन कॅपॅसिटी. आता इंजिनची कॅपॅसिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 लिटर नाही का तुम्ही काय घेतलं? 1 लिटर तुम्ही नाही का पेट्रोल घेतलं समजा. ठीक आहे. त्यात तुम्ही 20 किलोमीटर चालले. किती किलोमीटर चालले? 20. पण मायलेज मुळे म्हणजे काहीतरी त्रुटी आहे. मायलेज म्हणजे त्याची पॉवर कमी झाली. ते इंजिनची कॅपॅसिटी इथेनॉल मुळे कमी झाली आणि त्याच्यामुळे 5% घट झाली. आणि आता 5% घट होणे म्हणजे काय नेमकं? आता बघा किती गमतीदार गोष्ट आहे की 100 पैकी 95च 5% कमी झालं ना. किती समजा आपण 20 किलोमीटर चाललो तर 20 किलोमीटर जायचं होतं पण 100 मागे किती कमी झालं? 5% कमी झालं. ठीक आहे. पहा काय झालं? 2×5 5 1 5 5 9 45 म्हणजे 19च झालं. पहिलं किती होतं? 20. आणि आता 5% मुळे नुकसान किती झाले? 20 चे आता किती झाले? 19. म्हणजे आपण 1 लिटर मध्ये आता किती 19 किलोमीटर चाललो. पहिल्यांदा किती चाललो होतो? 20. म्हणजे हे नुकसान आहे. हे नुकसान आहे. जे लोक इथेनॉल वाली गाडी E20 म्हणजे इथेनॉल म्हणजे काय होते? इथेनॉल म्हणजे आपल्या पेट्रोल मध्ये हे इथेनॉल टाकायला लागले शेतकरी. मग आता याचा फायदा काय बघा? एवढं नाही का सरकार करायला लागलं त्याचा बेनिफिट आहे तरी काय? ते इथेनॉल 20% मिश्रण असलेली E20 पेट्रोल वापरल्याने काही वाहनांच्या मायलेज मध्ये 3 ते 5% घट झाली. त्यानंतर इंधनाचे फायदे शुक्रवार या इंधनाचे फायदे अधिक असून ते ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे म्हणजे मित्रांनो. आता E20 म्हणजे काय? E म्हणजे इथेनॉल शब्द वापरला. ठीक आहे. आणि त्याचं मिश्रण किती आहे? 20% म्हणजे पेट्रोल मध्ये इथेनॉल किती टक्के भरलं? 80% पेट्रोल असेल तर 20% इथेनॉल असेल. काय असेल? लक्षात द्यायला लागलं. पेट्रोल मध्ये आता गाड्या चालायला की नाही त्याच्यात 20% पेट्रोल आहे, 80% पेट्रोल आहे, 20% काय आहे? इथेनॉल. हे इंधन स्वच्छ उच्च गुणवत्ते असलेले आणि अधिक कार्यक्षम आहे. आता बघा याचा इथेनॉलचा कार्यक्रम आजपर्यंत झाला कसा? सरकारनं काय काय केलं तर 2001 मध्ये हे पथदर्शी प्रकल्प इथेनॉलचा माहीत झाला लोकांना. 2006 मध्ये 5% तुमच्या पेट्रोल 95% होतं, 5% इथेनॉल होतं. कधी? 2006 मध्ये. 2014 मध्ये 1.5% मिश्रण केलं. किती? 1.5. पेट्रोल इथेनॉल मिश्रण सुमारे 1.5%. त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रीय जैव इंधन धोरण सुरू केलं 2018 मध्ये. मग आता प्रश्न येतो की राष्ट्रीय जैव इंधन धोरण कधी सुरू केलं? तर 2018 मध्ये. 2022 मध्ये 10% आणि 2025 मध्ये 20%. तर लक्षात ठेवायचं 2022 मध्ये किती टक्के इथेनॉल चाललं? 10%. म्हणजे पेट्रोल 90 आणि हे किती असेल? 10. आणि आता किती आहे? इथेनॉल आहे 20 आणि हे किती आहे? 80. पेट्रोल किती आहे? 80. हे लक्षात ठेवायचं. मग आता आपली मायलेजची घट म्हणजे काय? तर नुकसान काय व्हायला लागलं? पहिल्यांदा जुनं 20 किलोमीटर आपण जायचे पण आता आपण 19च चालतो. इथेनॉल मुळे नुकसान व्हायली आपली. तेवढा अंतर आपण गाडी चालू शकतो. 25 किलोमीटर जायला पाहिजे तिथे आपण 23.75 चाललो. 40 किलोमीटर जायला पाहिजे तिथे 38 किलोमीटर चाललो. 15 किलोमीटर जायला पाहिजे तिथे 14.25 किलोमीटर चाललो. याचा अर्थ व्हायला लागला काय बाळांनो? तर हे आपल्या ग्राहकाचे नुकसान व्हायला लागले. सरकारने इथेनॉल टाकून मोकळा झाला पण चप्पी आपली व्हायला लागली. कार्यक्रम कोणाचा जायला? आपले सगळे गाडीचे इंधन खराब म्हणजे त्यात नाही का आपल्याला नाही का ती जी कॅपॅसिटी असायला पाहिजे ती काय टिकून राहण्यासाठी. आता सरकार काय सांगते त्याचे फायदे काय सांगते? इकडे बघा E20चा फायदा काय आहे बघा? ऊर्जा सुरक्षा होते. कच्च्या तेलाच्या आयातातील अवलंबित्व कमी होते. म्हणजे दुसऱ्या देशातून आपण नाही काय कच्चं तेल जे आणतो ती आता कमी लागते कारण आपल्या देशात इथेनॉल आहे. दुसरी गोष्ट पर्यायी चलन बचत. आयात खर्च कमी होतो. आयात म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या देशातून कच्चा माल पेट्रोलचा आणतो इराणी बरोबर आहे त्याऐवजी आता काय व्हायला लागलं? आपल्याला ते आणायची गरज नाही कारण इथेनॉल येथेच वापरायला लागलो म्हणजे आयात खर्च वाचला. शेतकऱ्याचा फायदा काय? इथेनॉलमुळे शेतकऱ्याचं अतिरिक्त उत्पन्न वाढले. त्याच्यानंतर पर्यावरणाचं काय? कार्बन डायऑक्साईड याच्यात घट झाली. आता कार्बन डायऑक्साईड पहिले इतकं राहिलं झालं कारण पेट्रोल मध्ये जास्त राहतं, इथेनॉलमुळे कमी व्हायला लागलं.
आणि स्वच्छ आणि कार्यक्षम इंधन हे अधिक स्वच्छ, उच्च गुणवत्ता आणि शास्त्रीय चाचण्यांनंतर वितरण आणलेले आहे. आता याचा पहा सरकारचा फायदा काय आहे. आपल्याला जे आता गाड्यात इंधन वापरले सरकारचा फायदा काय बघा. 1.97 लाख कोटी रुपये परकीय चलनात वापर, म्हणजे दुसऱ्या देशाला आपण जे पैसे देणार होतो 1.97 लाख, ते चलन आता आपल्याकडेच राहील. 316 लाख टनाची खनिज तेलाची आयात कमी झाली. आपण दुसऱ्याकडून जे आणणार होतो 316 लाख टन, ते आयात कमी झाली. 952 लाख टनाचं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन घट, म्हणजे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली. 952 लाख टन एवढं कार्बन डायऑक्साईड आता आपल्या वातावरणात नाही आहे, वाचलं इथेनॉल. आणि दुसरं 1.66 लाख रुपये शेतकऱ्यांचं उत्पन्न, 1.66 लाख कोटी एवढं उत्पन्न शेतकऱ्याचं झालं. एवढं सरकार सांगते फायदा झाला, पण ग्राहकांचे पण नुकसान होत. लक्षात द्यावं लागलं. तर E20 कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत व्हायला खरं आहे, परकीय चलनाची बचत व्हायला हे खरं आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला हे खरं आहे, पर्यावरण संरक्षण व्हायला लागलं हे खरं आहे. पण ते होत असताना नुकसान मात्र गाडीच्या इंधनचं व्हायला लागलं, हे तेवढंच. ओके. आता